पनवेल शहरातील शिवशंभो नाकासमोरील गाढी नदीच्या पुढे कोस्टल गार्ड ऑफिस समोरील सर्व्हिस रोडवर एका खासगी कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। कारला आग लागल्याचे दिसताच पनवेल शहर वाहतूक शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वेळेचा अपव्यय न करता तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या माऱ्याने कारला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत रस्त्यावरील वाहतूक कोंडी होऊ दिली नाही। सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत सुरू आहे। कारला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।